मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली कृषी उत्पन्न समिती अंतर्गत येणारी जत मार्केट कमिटीच्या संदर्भात परवा आम्ही जे 104 गाळ्यांच्या विषयी आणि नंतर कर्मचाऱ्यांचे जे महागाई भत्ते काढले त्या महागाई भत्त्यातून 75% रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यावरून संचालकांनी काढून घेतली किंवा त्या बॉडीने काढून घेतली। त्याबद्दल आम्ही वारंवार पेपरमध्ये म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सावध करत आहोत। पण आता सध्या लेटेस्ट गोष्ट मला जी समजलेली आहे त्यानुसार जतमधले जे 104 गाळे आहेत त्या खालच्या गाळ्यांचे आणि वरच्या गाळ्यांचे मिळून 104 जे गाळे आहेत दोन्ही मजल्यावरचे, त्या दोन्ही मजल्यावरच्या गाळ्यांच्या मालकांच्याकडनं रिन्युएशनच्या नावाखाली म्हणजे भाडेपट्टी करार हा पुन्हा रिन्यू करण्याच्या नावाखाली 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा डिपॉझिट आणि 2 ते 3 लाख रुपये ऑन मनी किंवा डिपॉझिट व्यतिरिक्त वरचे पैसे घेत आहेत। आणि त्याच्यात पण वरचे जे स्टँडच्या बाजूकडून 1 ते 7 गाळे आहेत त्या गाळ्याकडनं अक्षरशः 9 लाख रुपये ऑन मनी मागण्याचा फंडा आणि आता मार्केट कमिटीने चालू केलेला आहे। तर सर्व गाळेधारकांना 104 गाळेधारक आमचे जतचे सगळे उद्योजक आहेत, जतमधले जत तालुक्यातले उद्योजक आहेत, ते आमचे सगळे म्हणजे आपल्या मित्र परिवार आहेत, त्या मित्र परिवारांना माझं नम्रतेचे एक त्यांना सांगणे आहे की हा कोणताही गैरव्यवहार तुम्ही करू नका। ऑन मनी जे आहेत ऑन मनी अजिबात देऊ नका। डिपॉझिट जे आहे त्याची पावती घ्या आणि डिपॉझिट व्यतिरिक्त जे पैसे मार्केट कमिटीचे हे लोक मागायला लागले त्यामध्ये कुठेही तुम्ही सामील होऊ नका, कुणालाही पैसे देऊ नका। कारण हे जे पैसे आहेत ते सगळे संचालक त्यांचे सगळे जे पॅनल प्रमुख ह्या सगळ्यांना व्यवस्थित झालेले आहेत आणि हे पैसे ते पुन्हा घ्यायचे कुणाकडे हा मोठा प्रश्न आहे। कारण तुम्हाला परत नंतर पुन्हा असं व्हायला नको की सुनील पवारनी तक्रार केली आणि पुन्हा आमचे पैसे बुडले असे व्हायला नको म्हणून मी अगोदर तुम्हाला जाहीर आवाहन करतो की जे तुम्ही ऑन मनी द्यायला लागलाय ते ऑन मनी तुम्हाला परत कुणीही देणार नाही। कारण हे पैसे जवळजवळ 25 जणांमध्ये वाटले जाणार आहेत। तुमचे ऑन मनी जे आहेत ते हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत। कारण आम्ही आता ह्या गाळ्याचे जे जाहीर लिलाव आहेत ते 100% आमचे जे मंत्री महोदय आहेत माननीय सहकार आणि पणन मंत्री आहेत त्यांच्याकडे 100% आम्ही करणार आहे। पण त्यांची जरा तब्येत ठीक नसल्यामुळे ते तात्पुरतं आम्ही थांबवले। हे पैसे हा जो व्यवहार आहे तो सगळा बेकायदेशीर आहे। हा व्यवहार पूर्ण होणार नाही तर माझी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक नम्रपणे विनंती करतो 104 गाळेधारकांना की कुणालाही डिपॉझिट व्यतिरिक्त पैसे देऊ नका। पावतीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पैसे दिला तर ते पैसे तुमचे बुडले असे समजा, कारण तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाही। आणि गाळांचा लिलाव आहे तो जाहीर लिलाव ह्या पद्धतीने होणार आहे। जे पणन आणि संचालन पणनचं जे एक कागदीपत्रिका आहे किंवा जी नियमपुस्तिका आहे त्या नियमपुस्तिकेला धरून हे कुठलंही संचालक मंडळ काही वागत नाही आहे। त्यांच्या सगळ्यांची आता आम्ही अंडीपिल्ली सगळी गोळा करायला लागलोय। काय जणांना ऑडिटच्या नावाखाली 1.5 लाख रुपये मागतायत, कर्मचाऱ्यांचे सगळे भत्ते गोळा करतायत, कर्मचाऱ्यांच्याकडनं भत्त्याच्या नावाखाली त्याचे पैसे घेत आहेत। हे सगळे जे भ्रष्टाचार चालले ते भ्रष्टाचार आम्ही आता सगळे 100% सगळी रितसर एक तक्रार करून आम्ही आमच्या मंत्री महोदयांच्याकडे हे पाठवणार आहे। जर लागली गरज तर आम्ही अजितदादांना पण ह्या गोष्टी सांगण्यात आमचे जिल्हाध्यक्ष माननीय वैभवदादा आणि आम्ही दोघं जाऊन भेटून हे सगळ्या गोष्टी आम्ही आता सूक्ष्म लावणार आहे। तरी अनेकदा पुन्हा मी ह्या ओघात सांगतो की कुणी ऑन मनी पैसे देऊ नका। जे डिपॉझिट व्यतिरिक्त जर पैसे द्याल तर त्याला तुमच्या नुकसानीत तुम्ही जबाबदार आहात। नंतर पुन्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केली आणि आमचे पैसे बुडले म्हणून आमच्यावर काय कृपया तुम्ही पुन्हा रागावू नका। विनंती आहे की कुणीही काळापात्रातले पैसे ब्लॅकचे पैसे अजिबात कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला देऊ नका।